साठी संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय, शिक्षण हा गंभीर विषय आहे. अध्यक्ष महोदय, 1000 शाळा ह्या राज्यातल्या त्या ठिकाणी बंद होण्याच्या स्थितीत आहेत. माझ्या मतदारासाठी विशेष फंड देऊन आज क्रीडा शिक्षक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुठेही नाहीत. क्रीडा भरती करणार म्हणून सांगितलं आपण, परंतु क्रीडा भरती झालेली नाही. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी क्रीडा भरती व्हावी. मंत्री महोदय ह्याच्यावर विशेष लक्ष घालावं. मी त्या ठिकाणी मंत्री महोदय मागच्या 2 आठवड्यामध्ये माझ्या माढा तालुक्यातली 85 मुलं आणि पंढरपूर तालुक्यातली 85 मुलं विधान परिषद दाखवायला आणली. सहल म्हणून घेऊन आलो. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतल्या, जेणेकरून जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्हाला वेगळं काहीतरी बघता येईल. मुंबई दर्शन करून गेली. ती मुलं त्या ठिकाणी खूप मला आशीर्वाद देऊन आणि त्या ठिकाणी प्रेम देऊन गेली. आता नवीन उपक्रम काहीतरी आपल्याला शाळेच्या माध्यमातून घेणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या अंतिम आठवड्यामध्ये सांगितलं होतं की पर्यावरण आणि प्रदूषणाच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, चंद्रभागा नदी ज्या गावचा मी येतो, माझ्या गावामध्ये अध्यक्ष महोदय, उजनीचं पाणी हे कॅन्सरसाठी सगळ्यात धोकादायक झालंय. आणि आज पुणे पिंपरी चिंचवड मधलं सगळं पाणी त्या उजनी धरणात येतंय आणि ते पाणी आम्हाला पंढरपूरला येते. आमची सगळी गावं त्या ठिकाणी ही पाणी पितात आणि आमची गावं आजारी पडतायत, कॅन्सर सारखे आजार होत आहेत आणि अनेक त्या ठिकाणी जीवानीशी मुक्त आहेत. आणि मग ही ज्यावेळेस आपण यामध्ये सांगितलंय की प्रदूषण मुक्त नदी करणार आहे, नमामि चंद्रभागा म्हणून मोठा प्रोजेक्ट त्या 2000 त्या ठिकाणी 14 साठी चाली आला. त्यावर आज 10 वर्ष झाली, परंतु त्याच्यावर काम होत नाही. आज पंढरपूरच्या गटरीचं पाणी हे त्या ठिकाणी नदीत जात आहे आणि त्याच्यात आलेला महाराष्ट्रातला वारकरी त्या ठिकाणी आंघोळ करतोय. इतकी शर्मेची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यावर खऱ्या अर्थानं काम करण्याची गरज आहे. आणि मग या गटरीतल्या पाण्यावरती त्या ठिकाणी पंढरपुरात आल्यानंतर वारकरी जर आंघोळ करत असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणून मेसेज देणार आहे? आणि मग या प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती आमच्या शेती देखील आता क्षारयुक्त झाल्यात. ह्याचं 3000 TDS पाण्याचं आहे. आज आमच्या शेताला जर पाणी दिलं तर पांढरं पडतंय आणि त्या ठिकाणी आमच्या शेताला त्या ठिकाणी आजची परिस्थिती उत्पन्नात देखील घट झाली आहे, का तर पाण्याची क्वालिटी नाही. अध्यक्ष महोदय, पाणी एका बाजूला नाही आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष महोदय, मी अधिवेशनात 3 ते 4 वेळा हा प्रश्न मांडला. लोड शेडिंगच्या बाबतीत सरप्लस लाईट आहे म्हणून सातत्यानं सांगितलं जातं, पण 6 ते 10 मध्ये आज देखील लोड शेडिंग आहे. आज देखील दिवसातले 4 ते 5 फोन त्या ठिकाणी लाईटसाठी येतात. दिवसात जर 100 फोन येत असतील तर 50 फोन त्या ठिकाणी लाईटसाठी येतात. अध्यक्ष महोदय, एका बाजूला आपण सांगतोय की लाईट आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र लोड शेडिंगमध्ये अख्खा त्या ठिकाणी शेतकरी हैराण आहे. 4च तास लाईट मिळते. त्या लाईटीच्या संदर्भात मध्ये त्या ठिकाणी पटकन पाऊल उचलून ह्या येणारे 2 महिने हे शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. उन्हाळ्याचा दिवस आहेत, पाण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही. शेतात पाणी असून आम्हाला पाणी देता येत नाही, तर त्यासाठी तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे. आत्ताच जसं आपण बोललो बोंधूबाबाच्या बाबतीत, अध्यक्ष महोदय, हा अशोक खरात नावाच्या माणसानं सगळा महाराष्ट्र हादरून गेलाय. आज कोणत्याही त्या ठिकाणी महाराजाकडे कुठल्याही बघितलं तर त्या अशोक खरातच त्या ठिकाणी त्यात दिसतोय. अशोक खरातांनी काय अध्यक्ष महोदय युरिन पाजली लोकांना, त्या ठिकाणी काय पद्धतीनं आज वागलंय आणि हे व्हिडिओ बघून आज काय झालंय. मगाशी जसं आमच्या सदस्यांनी सांगितलं, हा व्हिडिओ आला की आता पुढचा व्हिडिओ कोणता येणार आहे म्हणून लोक त्या ठिकाणी बघायला लागलेत आणि यामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडतायत. तर असे अशोक खरात हे राज्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील आरण गावामध्ये एक नरबळीसारखा प्रकार त्या ठिकाणी मागच्या काळात झाला म्हणून मग असे आगोरी बाबा अनेक त्या ठिकाणी लोक आहेत जी या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी फसवतात. तर याच्यावर तात्काळ त्या ठिकाणी आपण असे सगळे खरात त्या ठिकाणी हुडकून काढले पाहिजे आणि भविष्यामध्ये ह्या अशोक खरातासारखं कोण घडणार नाही आणि याच्या आमिषाला बळी पडणार नाहीत अशा पद्धतीचा अवेअरनेस प्रोग्राम देखील त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, मी मागच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावली होती. लक्षवेधीमध्ये सिनामाडा उपसा सिंचन योजनेमध्ये तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगाव, कुर्डू, आंबड, पिंपळकुटे ह्या 7 गावाची लक्षवेधी ह्याच फ्लोअरवरनं मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करू आणि ह्या 7 गावाला पाण्याचा प्रश्न 113वी SLTC झाली, त्या ठिकाणी मंजुरी झाली. आता 3री सुप्रमा त्या ठिकाणी कॅबिनेटला ठेवतो असं मला 2 अधिवेशनं झालं अध्यक्ष महोदय सांगतायत. ही लोक 30 वर्ष झालं पाण्यापासून वंचित आहेत.
ह्यांना पाणी देण्यासाठी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी इथं अधिवेशनात त्या ठिकाणी लक्षवेधीला उत्तर दिलंय आणि तरी देखील जर 6 महिने होत नसेल तर त्या लोकांना त्या ठिकाणी आवश्यक आहे तर तात्काळ त्या तिसरी सुप्रमा मंजूर करून ह्या 7 गावाला पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी व्हावं ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला अल्निलचं त्या ठिकाणी आता धोका सांगितलाय, त्यामुळे दुष्काळ पडणार आहे. जून महिन्यात पाऊस आणि पुढचे 3 महिने पाऊस पडणार नाही आणि अशा परिस्थितीत पुन्हा महाराष्ट्रावर त्या ठिकाणी दुष्काळाचं संकट येईल. तर माझे अध्यक्ष महोदय, एखादं धरण 2 TMCचं 5 TMCचं करायचं म्हटलं तर भूसंपादन, घरं उठवायची आज मोठ्या प्रमाणात होते. तर आमच्या सीना नदी आणि भीमा नदीवरती त्या ठिकाणी 11 बंधारे हायड्रोलिक पद्धतीचे आणि सीना नदीवर 6 बंधारे केले तर 22 ते 25 TMC पाणी त्या ठिकाणी नदीपात्रात त्या ठिकाणी साठवू शकतो. 22 ते 25 TMCचं जर धरण करायचं म्हणलं तर आज किती पैसे त्या ठिकाणी लागतील, किती जणांची घरं त्या ठिकाणी काढावं लागतील, परंतु हे नदीपात्रात पाणी साठवू शकतं हायड्रोलिक पद्धतीचे बंधारे फक्त करण्यासाठी. बरं, याची मागणी झाली, ह्याच्यावरती त्या ठिकाणी सर्वे झाला, सर्वेतनं त्या ठिकाणी अंतिम झालंय, परंतु यासाठी पाठपुरावा करतोय आम्ही, ह्याला लवकरात लवकर देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, पायाभूत सुविधाच्या संदर्भात आता आपण अंतिम आठवड्यात बघतोय की आज त्या ठिकाणी आमच्या इथं खूप मोठा मागच्या काळामध्ये बघितलं असेल तर अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती आली, अनेक पूल त्या ठिकाणी वाहून गेलेत. आमचा त्या ठिकाणी उंदरगाव केवडचा पूल वाहून गेलाय, आज मोडलीमचा वेताळबाबाचा वाळकावचा पूल, निमगावचा पूल, हे पूल दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी 10,000 कोटी, अध्यक्ष महोदय 10,000 कोटी रुपये देणार म्हणून सांगितलं, पण त्याची तरतूद मात्र या अर्थसंकल्पात नव्हती. हे पूल त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि मग या माध्यमातून अनेकांच्या जमिनी खरडून गेल्यात. त्या खरडून गेलेल्या जमिनीला अध्यक्ष महोदय तुम्ही आम्हाला सांगितलं की मनरेगातनं 3 लाख देतो, 46,000 47,000 देतो, परंतु आज देखील आम्हाला हे पैसे मिळाले नाहीत. आज आमचे शेतकरी हवालदिन आहेत, ह्या लोकांना पेरायचंय, पुढच्या वर्षीची लागवड करायची, अजून त्याला जर पैसेच मिळणार नसतील तर अध्यक्ष महोदय कसं होणार. आणि मग 1 वर्ष उलटून चाललंय, 6 महिने उलटून गेलेत आणि तरी देखील या अध्यक्ष महोदय ह्या खरडून गेलेल्या जमिनीला पैसे मिळणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, आष्टी उपसा सिंचन योजनेमध्ये 14 गावं येतात, 30 कोटी रुपयाची मागणी केली होती, त्याच्यासाठी काही निधी तरतूद झाली आहे, उर्वरित निधीची तरतूद करून सगळे गावाला पाणी द्यावं. माझ्या भागातली मोडलीम बैरागवाडी या गावाला देखील त्यातून पाणी येऊ शकतं. अध्यक्ष महोदय, MIDCच्या संदर्भात मी 3 ते 4 वेळा त्या ठिकाणी या फ्लोअरवर देखील बोललो. मंत्री महोदयांनी बैठक लावली, 4 वेळा बैठक त्या ठिकाणी काही कारणास्तव पुढं जाते. मग माझ्या इथं त्या ठिकाणी मोडलीम MIDCची अधिसूचना झाली आहे, जॉईंट अँड मेजर मोजणी झाली आहे, आता फक्त भूसंपादनाची प्रक्रिया करायची आणि MIDC सुरू करायची आहे. आमच्या MIDC मध्ये सगळे प्लॉट घेण्यासाठी त्या ठिकाणी आज आमचे 800 850 उद्योजक तयार आहेत. त्यासाठी लवकरात लवकर भूसंपादन व्हावं. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, मेंढापूर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय 2000 एकर जमीन आहे, त्याची देखील लवकरात लवकर होण्याची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, केंद्राने अटल भूजल योजनेमध्ये त्या ठिकाणी ग्राम समृद्ध स्पर्धा घेतली होती, त्यात लोंडेवाडी, भेंड आणि सोलनकरवाडी यांचे नंबर आले, यांचे बक्षीस द्यायचे उरलेत, फक्त पैसे आहेत पण बक्षीस देण्या वाचून अध्यक्ष महोदय राहिले. माझ्या मतदारसंघातील अध्यक्ष महोदय उजनी माडा म्हणून गाव आहे, इथं पद्मावती मंदिरामध्ये सोन्याची आणि चांदीची दागिने देवाचे त्या ठिकाणी चोरी झाली. कुर्डवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालाय 10 ते 15 लाख रुपयाचे, आणि आज किती दिवस झाले त्याचा तपास होत नाही. मग देव जर सुरक्षित नसतील, देवाचे दागिने सुरक्षित नसतील तर एका बाजू त्या ठिकाणी आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या अध्यक्ष महोदय 2 मिनिटं अध्यक्ष महोदय इतके वेळ बसलाय माझ्यासाठी, 2 मिनिटं थांबा, आता 3-4च मुद्दे राहिलेत. अध्यक्ष महोदय, RTO कॅम्प आज पंढरपूरच्या रिक्षांना सोलापूरला 70 किलोमीटर जावं लागतं RTO पासिंगसाठी आणि त्याचा खर्च त्या ठिकाणी त्यांना पेलवत नाही. तर पंढरपूरमध्ये ट्रॅक करावा आणि त्या 65 एकरामध्ये आणि त्याला कॅम्प घ्यावा, जेणेकरून भविष्याच्या दृष्टीने ह्या रिक्षावाल्यांना त्या ठिकाणी सोलापूरला जावं लागतं पासिंग करायसाठी. आणि त्याचबरोबर पंढरपूर RTO ऑफिसची देखील आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, अनेक महामंडळं त्या ठिकाणी स्थापन झाली पण एकाही महामंडळाला त्या ठिकाणी अर्थसहाय्य मिळालेलं नाही. आज वेगवेगळी महामंडळं इलेक्शनच्या आधी स्थापन करून त्यांना पैसे मिळाले नाहीत. अध्यक्ष महोदय, अण्णासाहेब पाटील महामंडळाला ट्रॅक्टर यापूर्वी होते
परंतु आता ट्रॅक्टर त्या ठिकाणी अलवाई दिले जात नाहीत आणि अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय ही उद्योजक होणारी मुलं त्या ठिकाणी थांबायला लागलेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, ओबीसी महामंडळ असेल, आज उमाजीराव मंडळ, सगळ्या महामंडळाला त्या ठिकाणी निधीची तरतूद करावी आणि सगळी मुलं पायावरती उभा करावी. अध्यक्ष महोदय, मगाशी आपण बोलताना एक विषय माझ्याकडनं त्या ठिकाणी आपण एवढ्या वेळेस फक्त ऐकून घ्या. मंत्री महोदय जिरवळ साहेब पण आहेत. साहेब, मगाशी जो गुटख्याचा विषय मांडत होतो, या गुटख्यामध्ये मुख्य अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत. यामध्ये भूषण मोरे, सहाय्यक उपायुक्त मुंबई, या माणसांनी काय केलं अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर येथील सुपारी जप्त झालेली भूषण मोरे यांनी 49 टन ही सुपारी त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा मुद्देमाल नियमबाह्य मुक्त करण्याचे आदेश दिले. आणि मग यांच्यावरती तो अधिकार नसताना साठा दिला म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणी कर्तव्यात कसूर केली म्हणून त्याच्यावरती अहवाल देखील आला. ह्या अहवालात अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय 3 महिने उठून गेले तरी देखील याच्यावर कारवाई नाही. असे अधिकारी जर सहाय्यक आयुक्त जर ह्याला साठे देत असतील आणि जप्त केलेले जर सोडत असतील तर हे सामील आहे. अध्यक्ष महोदय, प्रशांत कुचेकर नावाचा एक संभाजीनगरला इन्स्पेक्टर आहे. त्यानं कवठे महांकाळमध्ये पोलीस स्टेशनमध्ये 2023ला 170/2023 हा गुन्हा नोंद आहे. त्याच्याकडे 1,34,00,000 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी गुटख्याचा सापडला. आणि हा देखील पंढरपूरला एक आमच्याकडे अध्यक्ष महोदय दूध भेसळीची केस झाली होती. त्यामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, अजितदादांनी स्वर्गीय अजितदादांनी बैठक घेतली, ह्याच्यातले त्या ठिकाणी दुधाचे नमुने बदलले. हा इतका शातीर आहे की हा त्या ठिकाणी महाराष्ट्रातले गुटख्याची रॅकेट चालवतो, हे सिंडिकेट करतो. आणि मग अशा अधिकारी त्या ठिकाणी ह्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, हा त्या ठिकाणी जामिनावर आहे आणि तरी देखील अध्यक्ष महोदय हा काम करतोय. अध्यक्ष महोदय, तिसरा एक नग आहे अशोक अलगेरकर म्हणून. हा अशोक अलगेरकरचं काय आहे अध्यक्ष महोदय, MH13 CK 2111 गाडी नंबर, ह्याच्यामध्ये 8/5/23 रोजी पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने गाडीत 3,42,00,000 रुपये रोख रक्कम सापडली ह्याच्या गाडीत. आणि हा माणूस निलंबित झाला, परत त्याला कामावर घेतलं. आता काय कहर केलाय बघा मंत्री महोदय, आपणच बघा. 7 डिसेंबर 25 रोजी ह्या त्या अधिकाऱ्याला मंत्री महोदयांच्या आदेशानुसार जी राज्याचं भरारी पथक नेमलंय, ह्या भरारी पथकाचा त्याला त्यात समावेश केलाय. हा काय करतो, आम्ही इथं धाड टाकणार आहे, आधीच निरोप देतो, धाडीत काय सापडत नाही आणि सापडलं तर थोडंफार दाखवतो आणि ह्याचा त्या ठिकाणी मलिदरी. अध्यक्ष महोदय, हे सगळं रॅकेट चालवतायत, ही या पिढीला बर्बाद करतायत. रोज 100 कोटी रुपये ह्यांचा त्या ठिकाणी व्यवसाय आहे आणि जी 5 रुपये 10 रुपयाची गुटख्याची पुडी आज पूरक खाऊन त्या ठिकाणी उद्ध्वस्त आहेत. अध्यक्ष महोदय, हे खूप गंभीर बाब आहे. 31,000 कोटी रुपये राज्याचा महसूल बुडतोय. आणि अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, या माध्यमातून ह्या लोकांवरती कारवाई करणं गरजेचं आहे. आज यांना त्या ठिकाणी कुठलंही भय राहिलेलं नाही आणि हे लोक राजरोजपणे त्या ठिकाणी आज जर अशा पद्धतीने होत असेल तर यांच्यावरती कारवाई नाही झाली तर त्या ठिकाणी लोकांचा विश्वास ह्या खात्यावरचा आणि आपल्यावरचा कमी होईल. अध्यक्ष महोदय, आज गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज जर बघितलं तर गुन्हेगारी वाढते आहे. आज जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं कायद्याचा धाक दिला पाहिजे, पोलिसांनी पोलिसासारखं वागलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक उदाहरण फक्त देतो. कालच्या निवडणुकीमध्ये एका त्या ठिकाणी गुन्हेगार आणि एक निवडणुकीमध्ये जिंकलेला माणूस पोलिसाच्या खांद्यावर असा हात ठेवून फोटो काढतो आणि तो फोटो सगळीकडे स्टेटस म्हणून ठेवला जातो. मग त्या पोलिसाच्या वर्दीचा तरी इमान राखला जातो का? आणि मग जर गुन्हेगार असे खांद्यावर हात ठेवून पोलिसाच्या उभारत असतील आणि जर असे फोटो सोशल मीडियावरती त्या ठिकाणी व्हायरल होत असतील, अध्यक्ष महोदय, पोलिसांबद्दल काय वाटत असेल आणि मग ह्या पोलिसाला भीतील का? आणि या पद्धतीनं जर असं होत असेल, अध्यक्ष महोदय, शर्मेनं मान खाली जायचं काम आहे. ह्या पोलिसांना आपण त्या ठिकाणी आपले भक्षक म्हणतो, आपले रक्षक म्हणतो आणि हेच जर असे वागत असतील, अध्यक्ष महोदय, आज कायदा सुव्यवस्था, आज लहान मुली असतील, मुलं असतील, यांच्या बाबतीत जी घटना घडतायत, हा कायदा त्या ठिकाणी कडक करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, अनेक विषय त्या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत, परंतु मी वेळेअभावी फक्त एक शेवटचा विषय अध्यक्ष महोदय मांडतो की अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये माझ्या संपवा एकच मिनिट अध्यक्ष महोदय.
अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात आज रस्त्याची सगळ्यात मोठी अडचण झाली आहे. शेवटचा विषय हा शेवट. अध्यक्ष महोदय, रस्त्याच्या बाबतीमध्ये निधी उपलब्ध नसल्यामुळं आज अनेक त्या ठिकाणी आमचा रस्ता खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ता आहे ही परिस्थिती झाली आहे. अध्यक्ष महोदय, आज आम्हाला रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी या गैरसोयीतनं बाहेर पडता येईल. आज रस्त्याच्या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. अध्यक्ष महोदय, मनके गेलेत, लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. कानापुरी सारखं माझं शेवटचं गाव आहे. आज आमच्या इथं खैरेवाडी, लोंडेवाडी, वाकाव, मानेगाव अनेक रस्ते त्या ठिकाणी खराब झालेत. कोंढार भागात रस्ते खराब झालेत, उंबऱ्याचा. तर अध्यक्ष महोदय, रस्त्यासाठी विशेष निधी द्यावा. अंतिम आठवड्याच्या उत्तरामध्ये आपल्याकडनं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील एवढी अपेक्षा करतो. बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. स्वामी.